आज तुम्ही भाषण केलेल्या भाषणादरम्यान अनेकदा नाशिकच्या प्रकरणाबद्दल उल्लेख केला होता. आता त्या कंपनीला टाळा लागण्याची वेळ आलेली आहे. हे काही दिवसातच नाव होऊ शकते. बघा, ह्या कंपन्या जे जे कॉर्पोरेट जिहार करू पाहतायत, मुळामध्ये त्याचे जे HR आहेत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा त्यांच्या कंपनीमध्ये होत होत्या तेव्हा का थोबाड उघडलं नाही, का थांबवलं नाही? या कंपन्या नोकऱ्या देण्यासाठी आहे काय जिहाद करण्यासाठी आहे? आणि आमच्या या देवाभाऊच्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा जिहाद होणार नाही, चालणार नाही. म्हणून एक कंपनीला जिहाद केल्यानंतर टाळं लागतं. जिथे जिथे महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा जिहाद चालू आहे, कॉर्पोरेट जिहाद नावाचं, त्यांनी लक्ष घालावं नाही तर टाळं तिथे पण लागेल, एक लक्षात घ्या. वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामित्वाची घुसखोरी झाली असं शरद पवारांनी वक्तव्य केलंय. नाही, मी ऐकल्यानंतर पुण्यामध्ये खास करून जास्त प्रमाणात वेगवेगळे जिहाद होतात, तर त्याबद्दल म्हणजे काय सांगा? जिथे जिथे जिहाद होणार त्या सगळ्या लोकांना ठेचणार, कमी करणार. जिहाद आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये चालणार नाही. हे कोणाचा पाकिस्तान इस्लामाबाद नाही. तर म्हणून जिहाद करायचं असेल तर पाकिस्तानमध्ये अब्बाकडे निघून जा. आमच्या इकडे काय राजाग आहे? हे हिंदू राष्ट्र आहे. इथे हिंदूंची बाजू, हिंदूंना अगर कोणी धर्मांतर करत असेल जिहादच्या नावाने, इथे इस्लाम राष्ट्र बनवण्याचा प्रकार मनसुबे रचत असतील तर त्याचं उत्तर देण्यासाठी तर आम्ही इथे आहोत ना. सर, तुम्ही वारंवार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला आणि अशा प्रकारच्या गोष्टी होऊन देणार नाही असं त्यांच्याकडनं आवाहन केलं. पण सासवडमध्ये जो मोर्चा निघाला होता, सासवड ते कोंढवा, तर मोर्चाला सासवडमध्येच अडवण्यात आलं, जे की विविध प्रकार दिवरी गावात कालिदासांचं तिथं मंदिर आहे आणि इफ्तारच्या पार्ट्या तिथं करण्यात आल्या होत्या. त्याच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता, परंतु त्यांना खाली कोंबड्यात न येऊन काही कारण असतील, पण त्याच्यामुळे काय आमचं सरकार हिंदुत्व विचारत आहे. तुम्ही पण उत्तर देताना उत्तर देऊन देतो ना, उत्तर दोघा जणांचं मध्ये नाही विचारायचं. त्याच्यातला मी नाही आहे, मध्ये विचारलं असतं. हा, म्हणून हिंदुत्वादी विचारायचं सरकार आहे. आम्हाला हिंदूंची काळजी घेण्यासाठी इथे बसवलेलं आहे आणि म्हणून मोर्चाचे काही नियम कायदे आहेत, पण मूळ विषय हाताळण्यासाठीच आम्ही लोक इथे बसलो. म्हणून निश्चिंत राहा, काय असेल तर त्याला हिंदूंना न्याय देण्यासाठीच आम्ही इथे आहोत ना. जुन्नरमध्ये एक बारव आलेली तिथे आधी मुसलमानांनी कब्जा केला होता आणि आता मेधा कुलकर्णींनी बारव ओपन केलेली आहे, ती हिंदूंची आहे. त्याच्यावर खटला चालू आहे. आता किती मुसलमान त्याच्यावर खटला चालू आहे. मुळात आपण सगळे हिंदूच होतो ना. हे नंतर धर्मांतर जाऊन इस्लाम धर्मामध्ये गेलेले आहेत. म्हणून जेवढे जास्त घर वापसी करतील हे सगळे त्रास होणार नाहीत. सगळेजण अगर हिंदू धर्मामध्ये परत आले तर कोणालाच त्रास होणार नाही. सायली सुर्वेचं घर वापसी झालेलं आहे, परंतु तिथे ज्या प्रकारे पिंपरी चिंचवड मधली सायली सुर्वे तिचं लव जिहाद झालं होतं, स्वागत आहे. ज्या प्रकारे तिच्या नवऱ्याला परत जामीन मिळतोय आणि तिचा नवरा तिला येऊन धमकवतोय, याच्यावर आता जाऊन कुठेतरी तिला पोलीस प्रोटेक्शन मिळालेलं आहे. मिळालं ना. पण अशा कुठल्याही बहिणींचा कुठलाही असा त्रास होत असेल तर जसं आम्ही ठणकावून सांगतो, हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे. ज्यांना अशा पद्धतीचा त्रास कुठल्याही आमच्या बहिणींना कोणाकडून जिहाद्यांकडून तर कोणाकडून होत असेल, आम्ही बसलो ना सगळे सरकारमध्ये, मंत्रालयामध्ये आम्ही बसलोय. भगवादारांचे सरकार आहे, चिंता करू नये. झॉम्बी हा नवीन एक प्रकार आलाय. काय लगे झोंबी सगळेच प्रकार पुण्यामध्ये देत आहेत वाटतं. सर, मेट्रो स्टेशनच्या मधोमध एक मजार उभा आहे. वारंवार तक्रार करून हिंदू कार्यकर्त्यांना दाद दिली जात नाही, त्याबद्दल येईल प्रकरण आमच्याकडे येईल, आमच्या रचनेतून येईल, तेही काढलं जाईल. चिंता कुठल्याही प्रकारचा लँड जिहाद जिथे आता मेट्रोच्या प्रकल्पाच्या इकडे तुम्ही अगर उभा होत असेल तर वेळ आणि तारीख दिसेल आणि देवाभाऊचा बुलडोजर फिरेल. कोंढव्यात हिंदू संमेलन घेणार का? कोंढव्यामध्ये तू बोलत येईल तर येतो ना. तू बोलो मी येतो. तू हिंमत दाखव, हिंदू म्हणून तू हिंमत दाखव, मी येतो. तुमच्या कार्यकर्त्यांना मला काही हरकत नाही, कुठेही बोला. अरे काल त्या दिवशी अरे ऐकून घे बाबा, ऐकून घे. प्रश्न विचारतो, माझं उत्तर ऐकायचं, कळलं ना. त्या दिवशी मी मुंब्राला जाऊन आलेलो आहे. तू कुठे बोलशील तिथे बोल. मस्जिदीच्या बाहेर उभं करून मला बोलायला लाव. मी नारायण राणेचा मुलगा, एक लक्षात घे. दुसऱ्यांना प्रश्न विचारतो तसे मला विचारू नको.